हॅलो स्टुडंट्स, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. नवनिर्मितीच्या या विश्वात तुमचं स्वागत असो. इंजिनिअरिंग म्हणजे काय हे तसं तुम्हाला माहीतच आहे. आपलं रोजचं जीवन सोपं, सुलभ आणि सुखदायी बनवण्यासाठी जे जे काही म्हणून करावं लागतं ना, ते सगळं इंजिनिअरिंग मध्ये येतं. आणि आता तुम्ही इंजिनियर होणार आहात, तेव्हा पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. चांगलं इंजिनियर व्हायचंय, काय करावं लागेल त्याच्यासाठी? सर्वप्रथम आपला 4 वर्षाचा कोर्स हा उत्तम रीतीने सक्सेसफुली पूर्ण करावा लागेल. 4 वर्षाचा कोर्स म्हणजे 8 सेमिस्टर्स, अनेक विषय आणि पुन्हा पुन्हा परीक्षा. आता हे सगळं तर 12वीत पण होतं, पण फरक असा आहे की 12वी मध्ये तुम्हाला जवळपास 15 ते 18 महिन्यांचा कालावधी तयारीसाठी मिळाला. इथे मात्र तसं होणार नाही. इथे फक्त 3 महिने तुमच्या हातात आहेत आणि त्यानंतर लगेच तुमची परीक्षा असेल. शिवाय 12वी मध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 80 ते 85% विद्यार्थी उत्तम रीतीने पास झाले. इथे मात्र हे पास होण्याचं प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की 12वीची परीक्षा आणि इंजिनिअरिंग याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. फरक आहे तो परीक्षा पद्धतीमध्ये आणि गुणमापनाच्या पद्धतीमध्ये. 12वी मध्ये तुम्ही वर्षाच्या अखेरीला एकच परीक्षा दिली आणि सगळे मार्क त्याच्यावरूनच ग्राह्य धरले गेले. इथे मात्र तसं होणार नाही. सेमिस्टर सुरू झाल्याबरोबर इनसेम 1 आणि इनसेम 2 अशा 2 परीक्षा 1 महिन्याच्या अंतराने तुम्हाला द्याव्या लागतील. आणि ह्या परीक्षा संपल्यानंतर सेमिस्टरच्या शेवटी तिसरी फायनल म्हणजे एंड सेम परीक्षा असेल. आता ह्या सगळ्या परीक्षांच्यासाठी अभ्यासाची पद्धत थोडी वेगळी असणार आहे. इनसेम 1 आणि 2 ह्या परीक्षा एमसीक्यू पॅटर्नवर आधारित असल्यामुळे वेळेचं महत्व त्याला फार आहे. ठराविक दिलेल्या वेळेमध्ये सर्व गणित सोडवून, सर्व प्रश्न सोडवून कमीत कमी वेळामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर शोधणं याची कसोटी लागणार आहे. आणखीन दुसरा फरक काय आहे तर गुणमापनाच्या पद्धतीतला. ह्या सर्व विषयांसाठी ठराविक मार्क असतील आणि त्यापैकी 40% मार्क मिळवणं हे पासिंगसाठी बंधनकारक असेल. त्याचबरोबर प्रत्येक विषयाचं प्रॅक्टिकल वर्क, आणखीन प्रोजेक्ट आणि सबमिशन्स यासाठी काही क्रेडिट्स असतील. त्याच्यापैकी 50% क्रेडिट्स मिळवणं हे कंपल्सरी आहे. म्हणजेच काय तर गुणमापन हे फक्त एकदा नाही तर ते सतत कंटिन्युअसली चालू राहणार आहे. आता या सगळ्या अडचणींवरती मात करण्यासाठी काय बरं करायला लागेल तर अभ्यासाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. 12वी पर्यंत परीक्षेचा अभ्यास म्हणजे पाठांतर असंच समीकरण होतं, पण इथे तसं चालणार नाही. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये इतका मोठा अभ्यासक्रम पाठ करणं हे शक्यच होणार नाही. त्यामुळे इथे जास्त भर दिलाय तो कन्सेप्ट किंवा विषय समजून घेण्यावर आणि जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्यावर. त्याचबरोबर एमसीक्यू साठी येणारे प्रश्न, त्यांची बरोबर आणि चुकीची उत्तरं आणि त्याच्या मागची कारण मीमांसा ह्या सगळ्याचा विचार सुद्धा आपल्याला तेव्हाच करावा लागेल. म्हणजे काय तर प्रत्येक टॉपिकचा आपल्याला आता 3 बाजूंनी विचार करायचा आहे. कन्सेप्च्युअल अँगल म्हणजे कन्सेप्ट समजून घेणे, एमसीक्यू पॅटर्नवरती आधारित प्रश्न आणि पारंपरिक लेखी परीक्षेचे प्रश्न. आता आपण थोडीशी नजर तुमच्या विषयवार माहितीकडे वळवूया. पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला 5 विषय द्यायचे. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बेसिक, सिव्हिल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग फिजिक्स किंवा केमिस्ट्री, बेसिक इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. आणि ह्या सगळ्या विषयांशिवाय फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस असा एक वेगळा विषय पण तुम्हाला द्यायचा आहे. आता या सगळ्या महत्वाच्या विषयांचे अभ्यासक्रम जे आहेत ते 6 युनिटमध्ये विभागले गेलेले आहेत. इनसेम टेस्ट पहिली जी 25 मार्कांच्यासाठी असणार आहे, त्याच्यामध्ये युनिट 1 आणि 2 ह्या अभ्यासक्रमावरती आधारित आहे. ही ऑनलाईन परीक्षा आहे आणि एमसीक्यू पॅटर्न असेल. त्याच पद्धतीने इनसेम 2 पण एमसीक्यू पॅटर्न ऑनलाईन पण युनिट 3 आणि 4 वर आधारित परीक्षा असेल. आणि एंड सेम एक्झाम मात्र
पूर्णपणे 50 मार्कासाठी पारंपरिक लेखी परीक्षा आहे. आता हे सगळं करण्यासाठी आम्हाला मदत कोण करणार? घाबरू नका, आम्ही आहोत. गेली 22 वर्षापेक्षा अधिक काळ आम्ही क्लासेस घेत आहोत. पहिल्या वर्षाचे सर्व विषय आणि इतर सर्व वर्षांचे महत्वाचे विषय उत्कृष्टरित्या शिकवत आहोत आणि म्हणूनच आमच्याकडे शिकून उत्तम गुणांसह पास झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये येणारी जी अडचणी आहेत, म्हणजे मोठी अंतरं, ट्रॅफिक जॅम्स, त्याच्यामध्ये जाणारा वेळ आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च, हे सगळं लक्षात घेता आम्ही नवीन, आधुनिक आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे आणि तो आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत, ज्यामुळे घर बसल्या अनुभवी आणि दर्जेदार शिक्षणाचा लाभ मुलांना मिळू शकेल. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत व्हिडिओ लेक्चर्स. सुरुवात मात्र आम्ही पहिल्या सेमेस्टरचा पहिला सब्जेक्ट इंजिनिअरिंग ग्राफिक्स ह्याच्यापासून करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लगेचच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि ट्विटरवर, आणि काही सूचना असल्यास जरूर कमेंट करा. सबस्क्राईब नाव.